असंघटित कामगारांचे प्रश्न असोत, संघटित कामगारांचे प्रश्न असोत किंवा शोषित वंचित समुदायांचे प्रश्न असोत, या सगळ्याच समुदायांच्या प्रश्नावरती ज्या व्यक्तीने शेवटच्या टप्प्यापर्यंत आंदोलनं छेडली अशा बाबा आढावांचं आज निधन झालेलं आहे. तुम्ही जर हमाल पंचायत असं नाव ऐकलं असेल, तुम्ही जर रिक्षा पंचायत असं नाव ऐकलं असेल, तुम्ही जर मोलकरीण पंचायत असं नाव ऐकलं असेल किंवा तुम्ही जर कचरा, काच किंवा इतर जे काही कष्टकरी लोक आहेत, असे जमा करणारे लोक आहेत, त्यांच्या अनुषंगाने जे असलेली पंचायतीचं नाव ऐकलं असेल, तर या सगळ्या पंचायती या बाबा आढावांनी स्थापन केलेल्या होत्या. त्याचबरोबर एक गाव एक पानवठा नावाची जी संकल्पना, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये झाली, त्या आंदोलनाचे देखील प्रणेते म्हणून बाबा आढाव यांच्याकडे बघितलं जातं. या व्यतिरिक्त देवदासी प्रथा असेल, त्याचं निर्मूलन, त्याचं पुनर्वसन, या गोष्टींच्या संदर्भात देखील बाबा आढाव यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक सामाजिक कार्य केली. नामांतराच्या आंदोलनामध्ये देखील बाबा आढाव सक्रिय सहभागी राहिले. त्याचबरोबर आता जे काही आत्मक्लेश आंदोलन झालेलं होतं 2024मध्ये, ते म्हणजे या देशाच्या लोकशाहीच्या अनुषंगाने हे आंदोलन तर बाबा आढाव यांनी वयाच्या 95व्या वर्षी केलं होतं. वयाच्या 95व्या वर्षी बाबा आढाव यांनी या देशातल्या लोकशाहीसाठी आंदोलन केलं आणि इथली लोकशाही वाचावी याकरिता त्यांनी EVMच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं. त्याचबरोबर मतप्रक्रिया ही बॅलेट पेपरवरती घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी या आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून केली. खरं तर त्यांना हे आंदोलन शेवटपर्यंत घेऊन जायचं होतं, पण अनेक नेत्यांनी विनंती केली की या वयामध्ये आपण आंदोलन करणं योग्य नाही, म्हणून बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घेतलं. शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे वयाच्या 95व्या वर्षापर्यंत बाबा आढाव यांनी ह्या आंदोलनं सगळी केली. आज त्यांचं निधन झालेलं आहे. 96व्या वर्षी बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. म्हणजेच इतकं थकलेलं वय असताना देखील बाबा आढाव यांनी या देशासाठी, या देशातल्या शोषित वंचित समूहासाठी, संघटित आणि असंघटित कामगारांसाठी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंतचा वेळ दिलेला आहे. अशा या महान कार्यकर्त्याला, अशा या महान आंदोलनकर्त्याला विनम्र अभिवादन आणि अखेरचा जय भीम.